अध्याय 6 आणि 7 शिवपुराणाच्या श्रवणाची विधी आणि श्रोत्यांनी पाळावयाचे नियम. शौनकजी म्हणाले, महाप्राज्ञ व्यास शिष्य सुतजी, आपल्याला नमस्कार असो. आपण धन्य आहात, शिवभक्तांमध्ये श्रेष्ठ आहात. आता आपण कल्याणकारी शिवपुराणाच्या श्रवणाची विधी सांगा, ज्याने सर्व श्रोत्यांना संपूर्ण उत्तम फळाची प्राप्ती होऊ शकेल. तसेच श्री सुतजी म्हणाले, मुने शौनक, आता मी तुला संपूर्ण फळाच्या प्राप्तीसाठी शिवपुराण श्रवणाची विधी सांगत आहे. कथेची पूर्वतयारी. प्रथम ज्योतिषांना बोलावून दानमानाने संतुष्ट करावे आणि कथेच्या समाप्तीसाठी चांगल्या मुहूर्ताचा निश्चय करावा. गावोगावी व घरोघरी निरोप पाठवावा की आमच्याकडे शिवपुराणाची कथा होणार आहे. आपले कल्याण इच्छिणाऱ्या सर्वांनी कथेचे श्रवण करण्यासाठी अवश्य यावे. तसेच कथामंडप, शिवालय, तीर्थक्षेत्र, वनांचा परिसर किंवा स्वतःच्या घरात कथेसाठी उत्तम स्थानाची निर्मिती करावी. केळीच्या खांबांनी सुशोभित आणि फळफुलांनी सजवलेला एक उंच कथामंडप तयार करावा. आसन आणि वक्ता व्यवस्था. परमात्मा शिवासाठी एक दिव्य आसन बनवावे आणि कथा सांगणाऱ्या वक्त्यासाठीही एक सुखद व दिव्य आसन तयार करावे. वक्त्याच्या मदतीसाठी आणि श्रोत्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तसाच दुसरा एक विद्वान सहाय्यक स्थापित करावा. गणेश व ग्रंथपूजन. विघ्न निवारणासाठी प्रथम गणपतीचे पूजन करावे. कथेचे स्वामी भगवान शिव आणि विशेषतः शिवपुराण ग्रंथाची भक्तिभावाने पूजा करावी. कथेची वेळ सूर्योदयापासून सुरू करून 3:30 प्रहर सुमारे 10 ते 11 तास दुपारपर्यंत म्हणजे वक्त्याने कथा सांगावी. मध्यान्हकाळी दुपारी काही वेळ कथेला विश्राम द्यावा, जेणेकरून श्रोते आणि वक्ता नित्यकर्मातून मोकळे होऊ शकतील. श्रोत्यांचे नियम आणि आचरण. दीक्षा आणि नियम. जे लोक नियमाने कथा ऐकणार असतील त्यांनी आधी दीक्षा घेतली पाहिजे. त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे. भुईवर झोपावे. पात्रात म्हणजे पत्रावळीवर जेवावे आणि कथा संपल्यावरच अन्न ग्रहण करावे. आहार नियम. कथेचे व्रत घेणाऱ्या पुरुषाने हलका आणि हविष्यान्न आहार घ्यावा. वांगे, लसूण, कांदा, हिंग, मुळा, मादक पदार्थ आणि मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. मानसिक नियम. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या विकारांचा त्याग करावा. ब्राह्मणांची किंवा साधू संतांची निंदा करू नये. सत्य, शौच, दया, मौन, सरळपणा आणि नम्रता या सद्गुणांचे पालन करावे. उद्यापन. कथा समाप्तीच्या दिवशी उत्सवासारखे वातावरण नसावे. भक्तजनांनी शिवपुराण ग्रंथाची व वक्त्याची विधिवत पूजा करावी आणि ब्राह्मणांना अन्नधनादी दान द्यावे. तसेच हवन. गृहस्थांनी कथेच्या समाप्तीनंतर शुद्ध तुपाने व हविष्याने होम करावा. रुद्रसंहिता किंवा गायत्री मंत्राने हवन करणे अत्यंत उत्तम मानले जाते. जर हवनाची शक्ती नसेल तर विद्वान आणि यथाशक्ती ब्राह्मणांना दान द्यावे किंवा शिवसहस्रनाम, शंकराच्या 1000 नावांचा पाठ करावा. ब्राह्मण भोजन व दान. कथेच्या समाप्तीनंतर 11 ब्राह्मणांना खीर पुरीचे भोजन करवावे आणि त्यांना दक्षिणा द्यावी. शक्य असल्यास सोन्याचे किंवा सुंदर लाकडी सिंहासन बनवून त्यावर शिवपुराणाचा ग्रंथ ठेवून त्याचे दान करावे. मुने, हे शिवपुराण सर्व मनोकामना पूर्ण करणारे आहे. मी तुला याचे संपूर्ण महात्म्य ऐकवले. हे शिवपुराण सर्व पुराणांचे मस्तक तिलक मानले गेले आहे. हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय, रमणीय आणि भवरोगाचे
म्हणजेच संसारातील सर्व दुःखांचे निवारण करणारे आहे. जो मनुष्य सदैव भगवान शिवाचे ध्यान करतो, ज्याची वाणी शिवाच्या गुणांचे कीर्तन करते आणि ज्याचे कान त्यांची कथा ऐकतात या जीवजगतात, त्यांचा जन्म यशस्वी हो आणि ते नक्कीच या संसार सागरातून पार होतात. मी अशा अनंत आनंद स्वरूप आणि परम कल्याणकारी भगवान शिवाच्या शरणात येत आहे. महात्म्य अध्याय 6 आणि 7 समाप्त. संक्षिप्त शिवपुराण महात्म्य पूर्ण.